मित्रांनो, ही गोष्ट खूप वेदनादायक आहे. एक व्यक्ती तिच्या पत्नीला खूप मेहनत मजदुरी करून रात्री उशिरापर्यंत ॲटो रिक्षा भाड्याने घेऊन चालवून दिवस रात्र एक करून तो तिचे शिक्षण पूर्ण करतो. काही दिवसांनी तिला टीचर म्हणून सरकारी नोकरी मिळते. पण जशी तिला सरकारी नोकरी मिळाली तशी तिच्यामध्ये खूप बदल व्हायला लागला आणि एक दिवशी ती तिच्या नवऱ्याला लाथ मारून घराबाहेर काढते आणि बोलते की मला आत्ता तुझ्यासोबत राहायला आवडत नाही, कारण तू मजदुरी करतो आणि मी आत्ता सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि मी कधी तुझ्यासोबत बाहेर गेली तर माझा खूप अपमान होतो. मित्रांनो, नवरा बायकोमध्ये खूप भांडण होतात आणि नको असतानासुद्धा दोघांना घटस्फोट घ्यावा लागतो. पण मित्रांनो, वेळेचे चक्र असं पलटते की कोणाला विश्वासच बसत नाही. मित्रांनो, घटस्फोट झाल्यानंतर काही वर्षातच तो व्यक्ती खूप मेहनत करतो आणि मन लावून आपले शिक्षण पूर्ण करतो आणि त्याच्या घटस्फोट दिलेल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी तो काही वर्षानंतर SDM बनतो आणि SDM बनल्यानंतर तो त्याच्या पहिल्या घटस्फोट दिलेल्या बायकोच्या शाळेमध्ये चीफ गेस्ट म्हणून जातो. तो तिथे गेल्यानंतर त्याला त्याची पहिली बायको पाहते आणि पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. मित्रांनो, त्याची घटस्फोट दिलेली जी बायको होती ती त्याला पाहून शाळेमध्ये असणाऱ्या बाकी सर्वांसमोरच रडू लागली. त्याचवेळी SDM साहेब त्याच्या घटस्फोट दिलेल्या बायकोसोबत जे करतात ते पाहून तुम्हीसुद्धा चकित होऊन जाल. जर तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐकली तर तुम्हीसुद्धा म्हणाल की SDM साहेबांनी जे केलं ते एकदम बरोबर केलं. मित्रांनो, ही गोष्ट बिहारमधील ज्योती मौर्यपेक्षा कमी नाही. ज्योती मौर्य यांनी तिच्या नवऱ्यासोबत जे केलं होतं, बहुतेक ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला पण विश्वास होऊन जाईल. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, काळजाला स्पर्श करेल अशी गोष्ट आहे. तर या आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे मी अजून चांगल्या गोष्टी तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवू शकेल. मित्रांनो, ही गोष्ट आहे महाराष्ट्रात राहणारे सीमा आणि अनिलची. मित्रांनो, या दोघांचेही BScचे शिक्षण पूर्ण झाले होते. पण अनिलच्या घरची खूप गरीब होती आणि त्याचे वडील ते शेतीवाडी करत होते, तरी पण ते त्यांच्या मुलांचे शिक्षण करत होते. मित्रांनो, अनिल हा त्याच्या आईवडिलांच्या एकुलता एक आणि लाडका मुलगा होता. अनिलचे लग्न करण्यासाठी सीमाच्या आईवडिलांकडे लग्नाची बोलणी करतात आणि दोघांच्याही घरचे या लग्नाला परवानगी देतात आणि त्यानंतर दोघांचे लग्न धामधूममध्ये लावून देतात. पण मित्रांनो, लग्नाआधी सीमा ही अनिलसमोर एक अट ठेवते. ती अट म्हणजे की लग्न झाल्यानंतरसुद्धा मी माझे शिक्षण असेच पुढे चालू ठेवीन, मी माझे शिक्षण बंद करणार नाही. मित्रांनो, सीमा शिक्षणामध्ये खूप हुशार असते आणि लग्नानंतरसुद्धा हे शिक्षण चालू ठेवणार होती. तेव्हा अनिल सीमाला बोलतो की ठीक आहे, जर तुला शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे तर तू शिक्षण पूर्ण कर. तुझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेन. तुझ्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ देणार नाही. मित्रांनो, अनिल जेव्हा सीमाला तिचे शिक्षण पूर्ण करण्यास तयार होतो तेव्हा सीमाच्या घरचे सुद्धा तयार होतात आणि दोघांचे लग्न धूमधडाक्यात लावून देतात. मित्रांनो, हे सीमा ही लग्नानंतर तिच्या सासरी जाते. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सीमा आणि अनिल हे दोघेही खूप खुश होते. पण अचानक एक दिवस अनिलच्या आईची तब्येत खराब होते. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम असतो. अनिल हा त्याच्या आईला खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. कधी पुणे तर कधी मुंबई तर कधीही नाशिक तर कधीही कोल्हापूर, असं करत तो बरेच ठिकाणी घेऊन जातो. तरी पण त्याची आई काही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अनिलच्या घरी पैशाची खूप अडचण यायला लागली, कारण जे काही पैसे होते ते आईच्या दवाखाना करण्यामध्ये खर्च होऊन गेले. पण इकडे सीमा आहे की BEdची परीक्षा देते आणि तिचा रिझल्टसुद्धा येतो आणि ती BEd पास करते. तेव्हा अनिल विचार करतो की काय करू, सीमाचे ॲडमिशन BEdमध्ये करू की नाही. मित्रांनो, अनिलने सीमाला वचन दिलेलं असते की लग्नानंतर तुझ्या शिक्षणामध्ये कसलाही अडथळा येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तुझे शिक्षण पूर्ण करणार. त्यामुळे अनिल थोडे बहुत पैसे अरेंज करतो आणि सीमाचे BEdमध्ये ॲडमिशन करून घेतो. मित्रांनो,
त्यावेळी आणि इकडे काही जास्त पैसे नसतात. त्यामुळे अनिल भाड्यावरती टेम्पो घेऊन चालवत असतो. त्यामुळे ही वेळ मिळाला की तो मजदुरीही करायचा. ज्या कामापासून पैसा कमवू शकत होता ते सर्व काम तो बिनसंकोच करायचा. तो मेहनत करायला कधीही मागे हटला नाही, कारण त्याच्यावरती आत्ता घरामधली सगळी जबाबदारी आली होती आणि तिचे वडील होते ते शेतकरी असल्यामुळे ते काही पैसे कमवत नव्हते. त्यामुळे अनिलला खूप साऱ्या संकटाचा सामना करावा लागत होता. जसे लग्नाला 3 वर्ष पूर्ण होतात तेव्हा अनिलला समजते की सीमा ही प्रेग्नंट आहे आणि ती बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे अनिलच्या घरामध्ये थोडा सुखाचे वातावरण बनलेले असते. काही दिवसानंतर सीमा ही बाळाला जन्म देते. जेव्हा बाळ जन्माला येते तोपर्यंत सीमाने तिचे बीएड कंप्लीट केलेले असते. मित्रांनो, नंतर सीमा घरीच राहायला लागली होती, कारण तिचे बाळ लहान असते. ती घरी राहून मुलाचे पालनपोषण करू लागते. अनिल हा घराबाहेर जाऊन पैसे कमावत असे. मित्रांनो, जसा जसा वेळ जात होता सर्व काही ठीक चालले होते. एक दिवस महाराष्ट्र सरकारची शिक्षक भरती निघते. तेव्हा सीमा ही तिचा फॉर्म भरते आणि काही महिन्यानंतर सीमाची एक्झाम असते. ती एक्झाम देते आणि त्यामध्ये ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण होते आणि देवाची कृपा पहा, ती महाराष्ट्र सरकारच्या सरकारी शाळेमध्ये जॉईन होते. मित्रांनो, ही नाही आत्ता सीमा ही आता एका प्रायमरी स्कूलमध्ये टीचर असते. मित्रांनो, प्रत्येकजण अनिलच्या या मेहनतीला सलाम करत असते, कारण त्याच्या मेहनतीमुळे आज त्याची बायको एका सरकारी नोकरी मिळवू शकली. सर्वजण बोलत असतात की पहा कसे स्वतः दिवस रात्र मेहनत करून बायकोचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याचमुळे आज त्याची बायको प्रायमरी स्कूलमध्ये टीचर पदावर आहे. मित्रांनो, अनिलला सुद्धा गर्व वाटू लागतो. मित्रांनो, वेळ अशीच हळूहळू पुढे सरकत गेली आणि आता अशी वेळ येते की सीमाला घरापासून दूर जाऊन शाळेमध्ये शिकवण्यासाठी जावे लागते. कारण मित्रांनो, ज्या शाळेमध्ये सीमाची जॉईनिंग झाले होते ती शाळा सीमाच्या घरापासून दूर होती. त्यामुळे अनिल सीमाला बोलतो की ठीक आहे, तू जाते ते एक भाड्याने रूम घेऊन राहा आणि तिथे शाळेमध्ये शिकव आणि मुलाला घरीच सोड. त्याचे पालनपोषण आम्ही करेन. मुलगाही 2-3 वर्षाचा झाला होता. सीमा हे मुलाला घरीच सोडते, कारण घरी अनिलची आईवडीलसुद्धा असतात आणि अनिलसुद्धा होता. मुलाचा सांभाळ ते सगळे मिळून करतील हा विचार करून सीमा ही दुसऱ्या गावी निघून जाते आणि तिथेच राहून ती तिचा जॉब करू लागली. हळूहळू वेळ निघून चालली होती. जसे 6 महिने होऊ जातात तसे सीमा ही अनिलशी व्यवस्थित बोलत नव्हती. तसे अनिलला वाटायला लागले की सीमा ही पहिल्यासारखी राहिली नाही, ती आता चेंज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. अनिल तिला फोन करत असे, पण ती त्याचा फोन उचलत नसे आणि जर 10 वेळा फोन करत असे तेव्हा ती फक्त एक वेळेस फोन उचलून बोलत असे. कधीकधी सीमा ही फोन जरी उचलला तरी बोलत नसेल. तेव्हा अनिल तिला बोलत असे की मला असे वाटत आहे की तू आता बदलली आहे. तेव्हा सीमा अनिलला खवळायची आणि बोलायची की तुम्ही माझ्यावर संशय घेताय. मित्रांनो, देवाची महिमा पहा. एक दिवस अनिल सीमाला फोन करत होता, पण सीमा हे फोन उचलत नव्हती. त्यामुळे अनिल हा घाबरून जातो, खूप जास्त टेन्शनमध्ये येतो आणि तो त्याच्या घरातून डायरेक्ट सीमा राहत असणाऱ्या गावासाठी गाडी पकडतो. कारण मित्रांनो, हा विचार करत होता की ही फोन उचलत नाही म्हणजे तिच्यासोबत काही वाईट तर घडलं नसेल. अनिल हा विचार करत करत तो रात्री 9 वाजेपर्यंत तिच्या गावात पोहोचतो आणि तिच्या रूमवर जातो. रूमवर जाऊन तो तिच्या रूमचा दरवाजा खटखवतो. तेव्हा सीमा दरवाजा उघडते. तेव्हा सीमाच्या रूममध्ये पहिल्यापासूनच एक मुलगासुद्धा होत असतो. मित्रांनो, त्या मुलाचे नाव अजित होते. तो सुद्धा सीमासोबतच त्याच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असतो. मित्रांनो, सीमा आणि अजित या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. सीमा त्या दिवशी अजितसोबत तिच्या रूममध्ये एकटीच असते. आम्ही दोघेही शारीरिक संबंध बनवण्याच्या मूडमध्ये असतात. अनिल हे पाहून खूप चिडचिड करू लागतो. त्याला खूप राग येतो आणि तो विचारतो की हा कोण आहे. तेव्हा सीमा बोलते की हे आमच्या शाळेतील सर आहेत. शाळेमधील काही काम अपूर्ण राहिले होते, ते पूर्ण करण्यास मी यांना रूमवरती बोलवले होते. काही महत्त्वाचे काम आम्ही पूर्ण करत होतो. मित्रांनो, अनिल समजून जातो की रात्री 9 वाजता सीमा कोणतं काम पूर्ण करणार होती. अनिल सीमावर खूप रागवतो आणि तिच्यावरती हात उचलतो, तिला मारहाण करतो. कारण मित्रांनो,
कोणत्याही पुरुष तिच्या बायकोला असल्या अवस्थेत पाहिल्यावरती त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल? मित्रांनो, अनिल हा एक असा व्यक्ती होता की त्याने दिवस रात्र मेहनत करून त्याच्या बायकोचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तिला टीचर बनवले होते. आणि एवढे करूनसुद्धा त्याची बायको जर त्याला धोका देत असेल तर अनिल काय करणार? त्याला राग येणारच. मित्रांनो, त्या दिवशी दोघांमध्ये एवढा मोठा वाद होतो की सीमासुद्धा अनिलवर रागवते आणि बोलते की तुम्ही मजुरी करता आणि मी एक टीचर आहे, त्यामुळे मला तुमच्यासोबत राहणे आवडत नाही. जेव्हा मी तुमच्यासोबत एखाद्या पार्टीमध्ये जाते किंवा नातेवाईकांकडे जाते तेव्हा मला माझी नाचक्की झाल्यासारखे वाटते. तुम्ही माझ्या बरोबरीत नाही. मी एक टीचर आणि तुम्ही एक मजदूर आहे, त्यामुळे मला तुमच्यासोबत राहायचे नाही. आता मी तुम्हाला घटस्फोट देणार आहे. मला अजितसोबत राहायला आवडते. मी अजितसोबत खूप खुश आहे. हे ऐकताच अनिलला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, पण तो काहीच बोलत नव्हता. त्याला काहीच समजत नव्हते की काय करावे. मित्रांनो, अनिल चुपचाप तिथून निघून आपल्या घरी निघून येतो आणि काही दिवसानंतर सीमा आणि अनिल यांचा घटस्फोट होतो. सीमाच्या घरचे सीमाला खूप समजवतात की असे करू नको. अनिल खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने तुझ्यासाठी स्वतःचे जीवन बर्बाद केले. तुला शिकवून तुझे शिक्षण पूर्ण केले आणि तुझ्या पायावर उभे केले. पण सीमाला या बोलण्याने काही फरक पडला नाही आणि तिने घटस्फोट घेतला. अनिलने मात्र त्याच्या मुलाला त्याच्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. तिकडे सीमा आणि अजित दोघे सोबत राहू लागले आणि अनिल त्याच्या मुलाला घेऊन त्याच्या आईबाबासोबत राहू लागला. मित्रांनो, अनिलला खूप वाईट वाटू लागले की कदाचित त्याने ही शिक्षण पूर्ण करून जीवनामध्ये काही केले पाहिजे. मित्रांनो, अनिलच्या आईची तब्येत खूप जास्त बिघडली होती आणि अनिलकडे एवढे पैसेही नव्हते की तो तिचा दवाखाना व्यवस्थित करू शकू. म्हणून अनिल त्याच्या जमिनीचा छोटा तुकडा विकायला काढतो. त्याची ती जमीन रोड साईडला असल्यामुळे त्याला 25 लाख रुपये मिळतात. त्या पैशाने अनिल त्याच्या आईचा चांगल्या पद्धतीने इलाज करतो आणि काही उरलेल्या पैशात तो त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करतो. 3-4 वर्षाच्या कडक मेहनत करून तो एक एक्झाम देतो आणि तो एक्झाम पास करतो. मित्रांनो, अनिल आत्ता SDM अधिकारी बनतो. त्यामुळे त्याच्या घरचे सुद्धा खूप आनंदात असतात आणि गावातील लोकसुद्धा त्याचं कौतुक करत असतात. पण मित्रांनो, अनिलने ही एक्झाम त्याच्या बायकोला धडा शिकवण्यासाठी क्वालिफाय केलेला असतो. त्याला जे पाहिजे होतं तेच घडत होते आणि शेवटी तो दिवस आला की अनिलला त्याच शाळेमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आले, ज्या शाळेमध्ये त्याची बायको टीचर म्हणून काम करत होती. मित्रांनो, अनिलने त्याच्या जीवनात खूप अडचणीचा सामना केला होता. मग तो SDM बनला होता. मित्रांनो, अनिल जेव्हा चीफ गेस्ट म्हणून त्याच्या बायकोच्या शाळेमध्ये जातो तेव्हा सीमा त्याच्या घटस्फोट दिलेल्या नवऱ्याला पाहून एकदम चकित होती. कारण तिला माहीत नसते की अनिल त्याच्या जीवनात काय करतोय ते. ती हे समजत होती की तिने सोडल्यानंतर अनिल हा पूर्णपणे बर्बाद झाला असेल. पण जेव्हा ती अनिलला या रूपात पाहते तेव्हा ती घाबरून जाते. तेव्हाच तिथे अनिल येतो. शाळेतर्फे त्याचे स्वागत केले जाते. अनिल स्टेजवर येऊन भाषण देतो आणि जेव्हा तिथला कार्यक्रम संपन्न होतो तेव्हा तो तिथून निघून जातो. पण मित्रांनो, सीमा मात्र अनिलला भेटायचं ठरवते. त्याला विचारायचे होते की तो SDM कसा झाला. एक दिवस सीमा ठरवते की अनिलला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटायचे. ती जशी ऑफिसला भेटायला जाते तेव्हा तिला अनिल सन्मानाने ऑफिसमध्ये बसवून घेतो आणि तिथल्या कर्मचाऱ्याला नाश्ता पाणी घेऊन यायला सांगतो आणि विचारतो की सांग आता काय झालं, तू इथे कशासाठी आली. तेव्हा सीमा त्याला विचारते की तुम्ही SDM कसे झाला. तेव्हा अनिल तिला सर्व कहाणी सांगतो की मला स्वतःची खूप लाज वाटायला लागली, त्यामुळे मी शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आणि आज बघ मी SDM अधिकारी बनलो. मला वाटते की तू अजून माझ्या आयुष्यात असती तर मी अजून मजदूरच राहिलो असतो आणि माझ्या जीवनात मी पुढे नसतो गेलो. तू तुझी नोकरी करत असती आणि मला कोणत्या गोष्टीचे टेन्शन राहिले नसते आणि त्यामुळे मी माझ्या जीवनात मस्त राहिलो असतो. पण मला असे वाटते तू गेल्यानंतर की मला ही जीवनात काही ना काही करायला हवे. तू माझ्या आयुष्यात असती तर मी काहीच करू शकलो नसतो.
पण तू मला सोडून गेली आणि मला शिकवून काहीतरी करायची इच्छा झाली, म्हणून बघ आज मी तुझ्यासमोर एक SDM अधिकारी बनून बसलो आहे. तेव्हा मित्रांनो अनिलसुद्धा सीमाला विचारतो की तू सांग, तू कशी आहेस आणि तुझा नवरा कसा आहे, ज्याच्यावर प्रेम करत होती तू. तेव्हा सीमा बोलते की मी खूप मोठी चूक केली आहे आयुष्यात तुम्हाला घटस्फोट देऊन. सीमा बोलते की मी आणि अजित सोबत राहत होतो. काही महिन्यानंतर मी लोन घेऊन एक जमीन खरेदी केली होती, पण त्या जागेवर अजितची नजर होती. तो म्हणाला जमीन माझ्या नावावर कर, मी त्याचे खूप चांगले पैसे मिळवून देईन. असे बोलून त्याने जमीन पण विकली, पण मला पैसे पण नाही दिलेत. त्यामुळे मी त्याला सोडले. जेव्हा मी त्याच्यासोबत राहत होती तेव्हा काही दिवसातच मला कळले की त्याचे लग्न झाले होते, त्याला मूलबाळ पण आहेत. तो माझी फसवणूक करत होता. जेव्हा तुम्हाला घटस्फोट दिला त्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे खराब झाले. मित्रांनो सीमा अनिलला विचारते की आपला मुलगा कसा आहे, तो तर आत्ता मोठा झाला असेल. तेव्हा अनिल बोलतो की आपला मुलगा आता तुझा थोडी आहे, तो फक्त माझा मुलगा आहे. तो आत्ता मोठा झाला आहे, तो शाळेत जातो. मित्रांनो अनिल त्याच्या मुलाचा फोटो सीमाला दाखवतो. तो पाहून सीमा खूप रडायला लागते आणि बोलते की मला माझ्या मुलाला भेटायची खूप इच्छा आहे. खूप वर्ष झालं मी त्याला भेटले नाही. मित्रांनो अनिलचा मुलगा सतत विचारायचा, आई काय, आई कुठे आहे, मला आईची खूप आठवण येते, मला आईकडे घेऊन चला. पण मित्रांनो आज अनिलला संधी मिळाली होती की त्याच्या मुलाला त्याच्या आईची भेट करून देण्याची, म्हणून तो तिला नाही म्हणू शकला नाही. आणि नंतर तो सीमाला घेऊन घरी जातो आणि त्याच्या मुलाची भेट घडवून आणतो. जेव्हा सीमा त्याच्या मुलाला भेटते तेव्हा ती खूप रडते आणि अनिलची माफी मागते आणि बोलते की अनिल मला माफ कर, मी माझ्या जीवनात खूप मोठी चूक केली आहे. पण आत्ता अनिल काही हे मानायला तयार नव्हता आणि तो बोलतो की मी आता तुझ्यासोबत नाही राहू शकत, कारण तू मला एकदा धोका दिला आणि मी पुन्हा पुन्हा धोका खाणार नाही. तू तुझ्या आयुष्यात खुश राहा, मजेत राहा आणि मी माझ्या जीवनात खुश राहीन. तुला कधी तुझ्या मुलाला भेटायची इच्छा झाली तर भेटायला येत जा, मला काही प्रॉब्लेम नाही. अनिल बिलकुल तयार नव्हता तिला सोबत ठेवायला, पण हळूहळू वेळ निघून जात होती. पण मित्रांनो अनिलचा मुलगा होता तो एक वेळ त्याच्या आईला भेटला की सतत भेटायचा हट्ट करत असे. त्यामुळे अनिलला सारखे त्याला घेऊन सीमाला भेटायला जावे लागायचे. त्यामुळे अनिलसुद्धा एक दिवस विचार करतो की चला जाऊ द्या, सीमाला माफ करून टाकावे, कारण मुलालासुद्धा आईची गरज होती. त्यामुळे तोसुद्धा तिच्याजवळ राहील आणि खुश राहील आणि आईसुद्धा मुलाजवळ राहून खुश राहील. हा विचार करून अनिल सीमाबरोबर पुन्हा लग्न करतो आणि दोघेही आनंदात राहायला लागतात. मित्रांनो सीमाला तिच्या चुकीची जाणीव झाली होती की जीवनात कोणीही कितीही कामयाब का होईना, पण जर तो आपल्या माणसांशी नाते तोडून जगायचा प्रयत्न करत असेल तर तो कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे माझे हेच सांगणे आहे की तुम्ही खूप मोठे व्हा, पण आपल्या नात्यांना सोबत घेऊन चला. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.